श्री स्वामी समर्थांचे प्रभावी उपाय, तोडगे व सुखी मंत्र घरातील अडचणी, मनशांती, पैसा, आरोग्य व संरक्षणासाठी हे सर्व तोडगे आहेत. श्रद्धेने करा. हे रामबाण उपाय आहेत. श्री स्वामी समर्थ. उपाय नंबर 1. दररोज सकाळी उठल्यावर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र 11 वेळा म्हणा. याचा परिणाम दिवसभर नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर राहते. उपाय नंबर 2. गुरुवारी देवघरात एकच दिवा, तुपाचा किंवा मग तेलाचा लावा आणि दिवा लावताना मौन असू द्या, म्हणजे शांत राहायचं. या उपायाने मन स्थिर होतं आणि चिंता आपल्या कमी होतात. उपाय नंबर 3. घरातून बाहेर पडताना स्वामींच्या फोटोला हात लावून तो हात कपाळाला लावा. याने तुमच्या कामात अडथळे कमी होतात. उपाय नंबर 4. दर मंगळवारी एक नारळ स्वामींच्या नावाने वाहून गरजू व्यक्तीस द्या. या उपायाने तुमच्या आर्थिक अडचणी खूप मोठ्या प्रमाणात सैल होतात. उपाय नंबर 5. रात्री झोपण्याआधी श्री स्वामी समर्थ हा मंत्र 5 वेळ म्हणत पाणी प्या. या उपायाने झोप शांत लागते आणि तुमची भीती दूर होते. उपाय नंबर 6. घरात सतत भांडणं होत असतील तर दर गुरुवारी पिवळं फूल स्वामींच्या चरणी ठेवा. याने घरात शांतता वाढते. उपाय नंबर 7. पैसा तुमचा टिकत नसेल तर पर्समध्ये स्वामींचा छोटासा एक फोटो ठेवा. याने तुमच्या खर्चांवर नियंत्रण येते. उपाय नंबर 8. मन तुमचं खूप अस्वस्थ झाले असेल तर अंधारात एक दिवा लावून स्वामींचं नाव घ्या. याने तुमच्या मनावरचं ओझं खूप मोठ्या प्रमाणात हलकं झाल्यासारखं वाटतं. उपाय नंबर 9. आठवड्यातून एकदा अंघोळीनंतर स्वामींचं स्मरण करूनच घरकाम सुरू करा. याने तुम्हाला कामात यश मिळतं. उपाय नंबर 10. वाईट नजर, अडथळे जर तुम्हाला जाणवत असतील तर घराच्या उंबरठ्यावर श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनात म्हणा. याने संरक्षण कवच एक तयार होतं. उपाय नंबर 11. सुखी मंत्रासाठी रोज किमान एकदा मनापासून म्हणा, जे आहे त्यात मी समाधानी आहे, जे नाही त्यासाठी श्रद्धा. श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. या उपायाने तुमच्या जीवनात समाधान आणि धैर्य वाढतं. महत्त्वाचं, स्वामींचे उपाय श्रद्धा, सातत्य यावरच चालतात. चमत्कारासाठी नव्हे तर मन बदलण्यासाठी हे उपाय नक्की करा. जय जय श्री स्वामी समर्थ. उपाय नंबर 12. काम रडखडतंय तर मग सकाळी काम सुरू करण्याआधी श्री स्वामी समर्थ हा मंत्र 7 वेळा मनात म्हणा. ह्या उपायाने तुमचे अडथळे कमी होतात. उपाय नंबर 13. सतत मन अस्वस्थ, रात्री झोपण्याआधी देवघरात दिवा लावून 1 मिनिट शांत बसा. याने मनाला शांती मिळते. उपाय नंबर 14. पैसा हातात टिकत नाही, मग पर्समध्ये किंवा तुमच्या खिशात स्वामींचा अगदी छोटा फोटो किंवा नावाचं कागद ठेवा. याने खर्चांवर नियंत्रण येते. उपाय नंबर 15. घरात विनाकारण चिडचिड होते, मग गुरुवारी स्वामी समर्थांच्या फोटो समोर पिवळं फूल ठेवा. याने घरात शांतता वाढते. उपाय नंबर 16. भीती, नकारात्मक विचार असतील तर अंधारात दिवा लावून स्वामींचं नाव 11 वेळा घ्या. या उपायाने धैर्य वाढतं. उपाय नंबर 17. लोक ऐकत नसतील तर बोलण्याआधी मनात श्री स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत असं मनापासून म्हणा. याने बोलण्याला वजन येतं. उपाय नंबर 18. आरोग्याची चिंता येत असेल तर पाणी पिताना एकदा स्वामी समर्थांचं नाव मनापासून घ्या. तुमचं मन मजबूत राहतं. उपाय नंबर 19. सतत वाद, तणाव घरात जर तुम्हाला जाणवत असतील तर घर साफ करताना स्वामींचं नाव मनात घ्या. नकारात्मकता कमी होते. उपाय नंबर 20. नशीब तुम्हाला तुमचं साथ देत नसेल तर मंगळवारी किंवा मग गुरुवारी नारळ स्वामींच्या नावाने मंदिरात अर्पण करा. याने तुमचा मार्ग मोकळा होतो. उपाय नंबर 21. झोप लागत नाहीये, मग झोपण्याआधी श्री स्वामी समर्थ हा मंत्र किमान 5 वेळा तरी म्हणा आणि हा मंत्र म्हणत डोळे मिटा. या उपायाने झोप शांत आणि गाढ लागते. उपाय नंबर 22. आत्मविश्वास कमी झाला असेल तर सकाळी आरशात पाहून स्वामींचं नाव एकदा मोठ्याने म्हणा. याने स्वतःवरचा विश्वास तुमचा वाढतो. उपाय नंबर 23. दिवस खराब तुमचा जात असेल तर दिवसात कधीही स्वामींचा फोटो पाहून एक दीर्घ श्वास घ्या. याने मन स्थिर होतं.
लक्षात ठेवा, हे उपाय लहान वाटतात पण नियमित केले तर परिणाम मात्र खोलवर होतात. जय जय श्री स्वामी समर्थ. उपाय नंबर 24, पाणी. दिवस नीट जाण्यासाठी सकाळी उठल्यावर तोंड धुण्याआधी हातात थोडं पाणी घेऊन श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनात म्हणा. याने तुमचा दिवस सुरळीत होतो. उपाय नंबर 25, मीठ. घरातील जडपणा कमी करण्यासाठी शुक्रवारी घर साफ करताना पाण्यात चिमूटभर मीठ टाका. या उपायाने घर तुमचं हलकं वाटतं. उपाय नंबर 26, दिवा. मन स्थिर ठेवण्यासाठी संध्याकाळी साधा दिवा लावून 1 मिनिट शांत बसा. या उपायाने तुमच्या विचारांना शांतता बसते. ह्यासोबतच तुमच्या विचारांना स्थिरता खूप मिळते. उपाय नंबर 27, झाडू. अडचणी बाहेर काढण्यासाठी घर झाडून झाल्यावर झाडू थोडा वेळ उलटा ठेवा. याने अडकलेली ऊर्जा घरातील बाहेर जाते. उपाय नंबर 28, पाय पुसणे. बाहेरची नकारात्मकता थांबवण्यासाठी संध्याकाळी पाय पुसणी थोडी झटकून उंबरठ्याशी नीट व्यवस्थित ठेवा. याने वाईट प्रवाह आत येत नाही. उपाय नंबर 29, ताट. पैशाची अडचण कमी करण्यासाठी जेवण वाढताना पहिलं ताट वाढण्याआधी स्वामींचं नाव घ्या. याने अन्नाचं आणि पैशाचं महत्त्व वाढतं. उपाय नंबर 30, किल्ली. काम जर अडकत असतील तर घराची किल्ली हातात घेताना श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा. या उपायाने अडथळे सुटायला तुमची मदत होते. उपाय नंबर 31, पाणी भरलेलं भांड. तणाव कमी करण्यासाठी रात्री स्वच्छ भांड्यात पाणी भरून झाकण न लावता ठेवा. याने तुमच्या घरात शांतता खूप मोठ्या प्रमाणात वाढते. उपाय नंबर 32, कापड. दिवसभराचा ताण उतरवण्यासाठी रात्री स्वच्छ कापड डोक्यावरून एकदा फिरवा आणि मग तो बाजूला ठेवा. या उपायाने तुमचा थकवा कमी होतो. उपाय नंबर 32, उंबरठा. संरक्षणासाठी घरातून बाहेर पडताना उंबरठ्याला हलकाच हात लावून स्वामींचं नाव घ्या. याने तुम्हाला दिवसभर संरक्षण मिळतं. लक्षात ठेवा, हे उपाय साधे, घरगुती आणि पटण्यासारखे आहेत. नियमित केल्यास मन, घर आणि कामात फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल. फक्त सातत्याने मन लावून श्रद्धेने आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून हे उपाय करा. जय जय श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.